आज आपण बोलणार आहोत ऑटिझम, ADHD और एनी अदर डेव्हलपमेंटल डिले असलेल्या मुलांमध्ये कमांड फॉलोइंग तुम्ही घरच्या घरी कसं इम्प्रूव्ह करू शकता ते. असं पॅरेंट्स कडून नेहमी ऐकायला मिळतं की जेव्हा आम्ही याला आवाज देतो तर हा कधी रिस्पॉन्स करतो किंवा लेट रिस्पॉन्स करतो किंवा करतही नाही, पण जर याच्या आवडीची गोष्ट असेल तर हा लगेच रिस्पॉन्स करतो. तर मग हे काय आहे? पॅरेंट्स, तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही मुलाला एखादी कमांड देताय तेव्हा ती कमांड ऐकून त्याच्याबद्दल विचार करून मग त्याला रिस्पॉन्स करायचा असतो. ही एवढी मोठी प्रोसेस फॉलो केल्यानंतर मूल रिस्पॉन्स करतं. मूल कमांड ऐकतं, त्याच्याबद्दल विचार करतं, आजूबाजूचे डिस्ट्रॅक्शन फिल्टर करतं, काय ऍक्शन करायची आहे ही प्रोसेस त्याच्या ब्रेनमध्ये होते, स्वतःची बॉडी रेग्युलेट करतं आणि मग तुमच्या क्वेश्चनला किंवा कृतीला ऍक्ट किंवा रिस्पॉन्स करतं. आता तुम्ही इंडियन फॅमिली मधला एखादा घरातला सिनारिओ लक्षात घ्या. बॅकग्राऊंड मध्ये टीव्ही चाललाय, किचन मध्ये मिक्सर और ग्राइंडर चालू आहे, घरातले आजूबाजूचे व्यक्ती आपापसात बोलताय आणि तुम्ही मुलाला कमांड दिली, चल पटकन शूज घाल, बॉटल घे आणि घराच्या बाहेर निघ, आपल्याला जायचंय. इतकी मोठी प्रोसिजर मूल विचार करतं आणि त्याच्यावर ऍक्ट करेपर्यंत तुम्हाला असं वाटतं की मूल रिॲक्ट करत नाहीये. तुम्ही परत दुसरी कमांड देता की चल पटकन आवर, किती वेळ झाला तुला सांगितलंय, तू का नाही आवरलंयस. तुम्हीच विचार करा, ह्या सगळ्यामध्ये कमांड जरी सेम असली तरी वर्ड्स बदलले. मूल पहिली सांगितलेली कमांड प्रोसेस करून ऍक्ट करेपर्यंत तुम्ही तुमचे वर्ड्स बदलले. जर तुम्ही तुमचे वर्ड्स बदलताय तर मुलासाठी ती दुसरी कमांड असते. असं वाटू शकतं की ही नवीन कमांड आहे, मध्ये सगळी प्रोसिजर परत चालू होते. म्हणूनच ऑटिझम और एनी अदर डेव्हलपमेंटल डिसऑर्डर असलेल्या मुलांबरोबर काम करताना और त्यांना कमांड देताना तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कमी शब्दात बोला. मुलांना कमांड ऐकून प्रोसेस करायला वेळ लागते, तर त्यांना तो पुरेसा वेळ तुम्ही द्या. तर वेळ झालाय आणि तरीही मूल कमांड फॉलो नाही करत आहे तर सेम वर्ड्स पुन्हा यूज करून तुम्ही त्याला सांगू शकता की बॉटल घे आणि चल. जर तुम्ही ही कमांड देताय तर मुलाला प्रोसेस करायला वेळ द्या आणि जर मूल नाही करत आहे तर पुन्हा अरे बॉटल घे आणि चल ही सेम कमांड तुम्ही पुन्हा देऊ शकता. म्हणूनच पॅरेंट्सने कमांड देताना और इन्स्ट्रक्शन देताना खूप पॅनिक न होता मुलांना विचार करायला पुरेसा वेळ जर दिला तर तुम्हाला कमांड फॉलोइंग इन्क्रीज झालेलं दिसून येईल. तसा चेंज तुम्ही तुमच्या डेली रुटीन मध्ये करून बघा, तुम्हाला फरक नक्की जाणवेल.